हॅलो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। सध्या परीक्षेचे दिवस आहेत, 10वी 12वीच्या एक्झाम सुरू आहेत, म्हणून म्हटलं ही एक आठवण तुमच्यासोबत शेअर करावी की आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये अशी एक परीक्षा होऊन जाते ना, ती आयुष्यभरासाठी आठवण राहते, आपण किती जरी मोठे झालो तरी। तर अशीच एक परीक्षा आहे जिथं प्रियाने दिलेली आहे। खरं तर सुरुवातीला आपलं स्वप्न असतं किंवा आपलं मेहनत करून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलं प्रयत्न करतात आणि आनंदाने त्यासाठी तयारी करतात, इतकी मेहनत करतात रात्रंदिवस। म्हणतात ना, सण नाही, वार नाही, लग्न नाही किंवा कुठे जाणे नाही, येणे नाही, फक्त अभ्यास, क्लासेस किंवा आपलं कॉलेज जे काय आहे तेवढंच करतात आणि आपलं लाईफ आयुष्य 1 किंवा 2 वर्षासाठी तिथे स्टॉप, बाकीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद करून फक्त आणि फक्त एकमेव आपल्या ध्येयाकडे किंवा स्वप्नाकडे वाटचाल करतात। पण इतकं सगळं करत असताना, इतकं चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करून किंवा चांगल्या प्रकारे तयारी करून सुद्धा अशी काही गोष्ट होते ना की आपलं जे स्वप्न आहे किंवा आपण जे अपेक्षित होतं यश मिळायचं ते मिळून सुद्धा आपली इच्छा किंवा आपले जे गोल होतं ते पूर्ण होत नाही, तेव्हा त्याचा त्रास किंवा त्याचं जे काही आठवण असते ना वाईट, ते आपल्या आयुष्यभरासाठी राहते। तर आपण आई वडील असतो ना, मुलांना स्वतःपासून दूर ठेवतो किंवा घरात असेल तरी त्यांना फक्त अभ्यास कर, बोलू नको असं म्हणत राहतो आणि मुलांना त्यावेळेसाठी वाईट वाटतं, पण त्याच्यानंतर ते आपल्या स्वप्नांसाठी धडपड करत राहतात, अभ्यास करत राहतात, जीवाचं रान करत राहतात। पण अशा काही घटना घडतात की त्या आपल्या स्वप्नांचा चुराडा होतो किंवा आपण केलेल्या मेहनतीचा आपल्याला पश्चाताप होतो की आपली काय चूक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, आपल्याला विनाकारण किंवा आपल्यावरती असं का, मलाच का आणि माझ्या वेळेसच का, असे प्रश्न मुलांना स्ट्रेसमध्ये घेऊन जातात किंवा डिप्रेशनमध्ये घेऊन जातात। तर ही परीक्षा आपल्याला डॉक्टर होण्यासाठी अगोदर प्रवेश परीक्षा द्यावी लागते, त्याला नीट परीक्षा म्हणतात। ती डॉक्टर होण्यासाठी खूप महत्त्वाची असते। ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनायचे आहे त्यांच्यासाठी नीट म्हणजे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे खूप आवश्यक असते। या परीक्षेचा सिलेबस जो असतो ना तो कठीण असतो आणि परीक्षा पास होण्यासाठी खूप स्मार्ट प्लॅनिंग लागतं। सगळं काही डोक्यातलं, सोशल मीडिया किंवा ज्या काही आपल्या इतर लाईफमधल्या जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवून एकमेव त्या ध्येयाकडे किंवा त्या परीक्षेकडेच आपल्याला फोकसपणे पाहावं लागतं। आणि या परीक्षेची तयारी करत असताना वेळेचे खूप नियोजन महत्त्वाचे असते। योग्य वेळापत्रक, टाईमलाईन सेट करणे आवश्यक असते। आपला फोकस, रिव्हिजन, नोट्स काढणे किंवा जे काही आहे केलेलं ते रिपीट करणे, रिव्हिजन करणे, हे सारं खूप महत्त्वाचं असतं। एवढं सगळं मुलं करतात ना की त्यांच्या लाईफमध्ये असं वाटतं की आपले आयुष्य फक्त आणि फक्त पुस्तक आणि पुस्तक एवढंच राहिलेलं आहे। इतकं ते सिन्सिअरली किंवा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे आपली UPSCचे विद्यार्थीसुद्धा करतात। पण इतका अभ्यास करून सुद्धा जेव्हा यश मिळत नाही किंवा यश आपण त्या ठिकाणी त्या लेवलपर्यंत पोहोचलेले असल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांच्या चुकीमुळे किंवा त्यांनी केलेल्या खोटेपणामुळे जेव्हा प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा मिळते ना, तेव्हा प्रत्येक मुलाचं किंवा आईवडिलांचं काळीज हे रडल्याशिवाय राहत नाही किंवा त्यांना त्रास झाल्याशिवाय अतोनात राहत नाही। तर या परीक्षेसाठी प्रियानं अगोदर 11वी आणि 12वी सोबत तिनं तयारी केलेली होती आणि त्याच्यानंतर तिला पहिल्या वर्षी 12वी झाल्यानंतर ह्याची एक्झाम होत असते। तर याची जेव्हा एक्झाम झाली तेव्हा तिला 430 मार्क पडले होते आणि तेव्हा तिनं खूप म्हणजे 1 वर्ष ऑनलाईन अभ्यास केलेला होता आणि दुसऱ्या वर्षी ऑफलाईन। त्याच्यामुळे वाटलं की चला 1 वर्ष ऑनलाईन होतं त्याच्यामुळे आपल्याला मार्क्स कमी पडले असतील, आता रिपीट करूयात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागेल अशा प्रकारे आपण मार्क्स घेऊयात। अशाप्रमाणे तिनं स्ट्रॅटर्जी ठरवली। कमी मार्क पडले तर नाराज झाली नाही, आपल्याला जे अपयश आलेलं आहे ते पुढे यशामध्ये बदलण्यासाठी तिनं खूप मेहनत केली। तिच्यासारख्या अनेक लाखो मुलांनी मेहनत केली, अभ्यास केला आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे किंवा मुलांनी करायला पाहिजे त्याच्यापेक्षा पण जास्त मेहनत करून म्हणजे इतका स्कोर त्यांनी वाढवला की सहजासहजी गव्हर्नमेंटला कॉलेजला नंबर लागणार असताना सुद्धा जो आपल्या 2024चा नीट पेपरचा जो घोटाळा झाला ना, त्याच्यामुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांना जो काही अतोनात त्रास झाला, त्याचं जे काही टेन्शन आलं ना, ते ज्या 2024मध्ये ज्या मुलांनी परीक्षा दिलेली आहे ना ते मुलं आणि त्यांचे आईवडील यांनाच त्याचं दुःख किंवा काय त्रास किंवा आपल्या मुलांनी त्या परीक्षेसाठी केलेली मेहनत, करावे लागलेले सॅक्रिफायसेस, ह्या सगळ्या गोष्टींची आठवण किंवा त्याचा जो त्रास आहे ना त्यांना पुरेपूर आयुष्यभरासाठी लक्षात राहणारा आहे। कारण
खरंच यावर्षी 2024 मध्ये जो घोटाळा झाला ना, तो ऐतिहासिक घोटाळा होता आणि अशा प्रकारचे जर घोटाळे होत राहिले ना, तर आपलं मिडल क्लास मुलं किंवा जे हुशार विद्यार्थी आहेत, ज्यांना पैसे भरून मग डॉक्टर होऊ शकत नाही, ते अभ्यासाच्या गुणाच्या तत्वावरती डॉक्टर होण्याचं स्वप्न बघतात, अशा मुलांसाठी ही परीक्षा असे घोटाळे जर झाले ना, त्यांचं स्वप्न किंवा त्यांचं कुठेतरी मनोधैर्य खचवणारी गोष्ट आहे। आणि खरंच मला वाटतं की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, मोठी स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी त्याचं क्वालिफिकेशन आणि गुणवत्ता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। पण अशा प्रकारचे घोटाळे थांबले किंवा पेपरफुटीचे प्रकरण थांबले तर त्या मुलांची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील आणि जे खरोखर त्या लेवलसाठी किंवा डॉक्टर बनण्यासाठी पात्र आहेत अशीच मुली डॉक्टर बनतील। आता ही तर झाली माझी गोष्ट, माझ्या मुलीची गोष्ट। मला म्हणते ना, कधी पण परीक्षा येईल ना तेव्हा नेहमी आठवणीत राहील की तर आपल्या मुलीने जेव्हा एक्झाम दिली त्यावेळेची कंडिशन जशी होती ना, त्याचप्रमाणे नंतर कधीही होऊ नये, कारण प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी चांगलं स्वप्न बघतात आणि मुलंसुद्धा तितकाच उत्साहाने आपलं स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यास करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, त्यांना घवघवीत यश मिळावं म्हणून प्रयत्न करतात। तर आता इथून पुढे तरी अशा प्रकारचे घोटाळे होऊ नयेत आणि त्यांना केलेल्या अभ्यासानुसार किंवा त्यांच्या क्वालिफिकेशननुसार त्यांना मार्क्स मिळावेत आणि ते पुढे जावेत। मी तर असेच म्हणेल, कारण ही परीक्षा आम्हाला खूप त्रास देणारी होती, मुलांना, पॅरेंट्सला, आणि जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली ना त्या सर्वांसाठी लाईफ टाईम म्हणून जेव्हा कधी परीक्षा येतील ना, ही परीक्षा नेहमीच आठवणीत राहील। तर तुम्हाला काय वाटतं, मला तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं। मी मागे व्हिडिओ टाकत नव्हते, अशी बरीच कारणे होती की तिथं मनस्ताप, त्रास आणि थोडंसं मनाला काही गोष्टी इतक्या लागून गेलेल्या ना की काही केल्या मनातून जात नव्हत्या। हेच कारणं होती अशी बरीचशी। हळूहळू तुमच्यासोबत एक गोष्टी शेअर करीन असं म्हटलं होतं, त्यातलंच हे एक कारण आहे। तिथं मुलाला होणारा त्रास आणि आपण मुलांनी केलेला त्याग ही आठवण आयुष्यभरासाठी राहील। आता सगळं काही झालेलं आहे, जिथं गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागायचा होता त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागलेला आहे आणि आता तिचं ते स्वप्न पूर्ण करत आहे। तर अशा प्रकारे काही एक्झाम किंवा काही आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी द्यावी लागलेली परीक्षा ही आयुष्यभर लक्षात ठेवणारी असते। मला तुम्हाला हेच सांगायचं होतं। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। या परीक्षेबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा, मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सगळं काही उत्तरं सांग। आणि आता मुलींना सुद्धा डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण करता येणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रश्न विचारा कमेंटद्वारे। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।